गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी अबोली ड्रीम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं सकाळी सकाळी खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्याशी माझं फुल डे रुटीन शेअर करणार आहे. आपलं रुटीन काय तसं रोजचं साधंसंच असतं, बट तरीही आज म्हटलं चला शेअर करूया. ओके. तर आत्ता सध्या स्वराजच्या सुट्टीचा शेवटचा दिवस आहे. ॲक्च्युली सुट्टीचं रुटीनच मला शेअर करायचं होतं, बट स्वराजचे आज शेवटचा दिवस आहे सुट्टीचा, त्यामुळे ती खूप वेळ झोपलेली आहे. बट मिस्टरांना सकाळी 7 वाजताच जायचं होतं, त्यामुळे थोडंसं आज लवकर उठले आणि त्यामुळेच म्हटलं चला आज एक रुटीन ब्लॉग शेअर करूया तुमच्याशी. आणि तसं सुट्टीचं थोडंसं उशिरा उठणं होतं, म्हणजे 8 वाजेपर्यंत वगैरे, बट आज लवकर उठलेले आहे. आणि उठल्या उठल्या पहिले तर मी पाणी गरम करायला ठेवते आणि त्यानंतर पूर्ण सगळे विंडोज आणि जो डोर आहे माझ्या मोठ्या गॅलरीचा तर तोही ओपन करून घेते. आणि तुम्ही पाहू शकता किती प्रकाश पडलेला आहे घरात, त्यामुळे आम्हाला दिवसा अजिबात कोणत्याच रूममध्ये, बाथरूम सोडलं तर कोणत्याच रूममध्ये लाईट लावायची गरज पडत नाही. तर पाणी माझं इकडे तापलेलं आहे. हे इलेक्ट्रिक केटल तुम्ही पाहिलीच असेल, याचा रिव्ह्यू मी बहुतेक पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की देईल की कशाप्रकारे ही वापरली जाते आणि त्याचा म्हणजे योग्य वापर होतो की नाही. तर आता मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि तसं तर मी गॅलरीत बसत असते, हे मी तुम्हाला आधीही एका ब्लॉगमध्ये रुटीन ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे. बट आज थोडं वातावरण थंड आहे, बाहेरचं तुम्हाला दाखवते वातावरण आणि छान असं. तर सुंदर असं वातावरण फ्रेश आहे, बट थोडासा गारवा आहे. पाणी प्यायला बसणारच होते तर तेवढ्यातच आमचे कबूतर आले मला बोलवायला की उठ आणि पहिले आम्हाला खायला दे. मे बी आज त्यांना लवकर भूक लागली असेल. तर तुम्ही इथे पाहू शकता, इकडे जे आपलं वॉल आहे ना गॅलरीची, मोठ्या गॅलरीची, त्यावर मी पूर्णपणे असे लाईनी तांदूळ टाकते. आणि हे वाटाणे जे आहेत ना, म्हणजे तुम्हाला आठवत असेल मी किराणा भरला होता 15 ऑगस्टला, तर तेव्हाचे त्यामधले फक्त हे वाटाणे खराब झालेत का काय माहिती, बाकी तर सगळं छान आहे. आणि आता संपले पण बऱ्यापैकी, आता भरावंच लागेल दिवाळीसाठी किराणा. तर हे तांदूळ असे मी टाकून ठेवलेत आणि म्हणजे मी टाकायला आले की ते पळून जातात सगळे त्या वॉलवर किंवा इकडे तिकडे पळतात, घाबरतात ते मे बी. तर मी शोधते, हां तो बघा एक वर बसलाय. चलिए ये खाली. चला मी गेल्यावर सगळे भराभर पटापट येतील खायला. आणि बहुतेक मी आज लवकर उठली आहे खूप, त्याच्यामुळे त्यांनाही असं वाटलं की चला 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 ही उठली आहे तर आपल्याला पण खायला लवकर मिळेल. त्यामुळे मग एक तर येऊन टी व्हीवरच बसला होता. ठीक आहे, चला आता मी पाणी पिऊन घेते शांततेत. मला बाहेर पाणी म्हणजे बसून पाणी प्यायला खूप आवडतं, फ्रेश वाटतं. बट गारवा असल्यामुळे आत बसते, कारण बाहेर गारवा आहे तर मला लगेच सर्दी पकडते आणि ती रिस्क मी आत्ता सध्या नाही घेऊ शकत आहे. कारण मग ते सर्दी एकदा झाले की मग 15 दिवस तसंच फुरफुर चालते. तर आता शांततेत पहिले पाणी पिऊन घेते आणि त्यानंतर मग पुढची कामं. पाणी पिऊन झाल्यानंतर रुटीनचाच भाग तो म्हणजे नव्यानेच सुरू केलेला आहे. खूप दिवस झाले मी व्यायाम सोडून दिला होता, बट आत्ता सध्या हेल्थ इश्यू एवढे वाढलेले आहेत आणि टाचा आणि गुडघेसुद्धा दुखायला लागलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट पोटसुद्धा जास्त सुटलेलं आहे, ओव्हरऑल जाड झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. तर म्हटलं 15 मिनटं तरी स्वतःसाठी काढायचे व्यायामासाठी आणि नंतर मग तो टायमिंग मी वाढवत जाते. कारण आत्ता मी 8 दिवस झाले नव्याने सुरुवात केलेली आहे पुन्हा योगा कार्डिओ वगैरे करण्याची. सो हलके फुलके पहिले वॉर्मअप करून घेते आणि हलके फुलकेच व्यायाम करते. कारण जर आपण खूप गॅप घेतला आणि अचानक व्यायामाला सुरुवात केली ना तर पहिल्याच दिवशी जोरदार व्यायाम करायचा नसतो, हे मला चांगलं माहिती आहे. कारण मग पहिल्याच दिवशी केल्यावर नंतर 8 दिवस माणूस पुन्हा झोपून राहतो किंवा व्यायाम करत नाही. त्यामुळे मी हलका फुलकाच व्यायाम सध्या करते आहे आणि जास्तीत जास्त वॉक करण्यावर भर देते आहे. तर लवकर उठले तर मग आता माझं रुटीन तर सेट होणार आहे. उद्यापासून स्वराची शाळा सुरू झाली की 6:30 वाजता उठायचं आणि ती गेली की लगेचच 1 तास म्हणजे 45 मिनटं तर व्यायाम करायचा. हे माझं आधीपासूनचं रुटीन आहे. बट आत्ता मी फक्त 15-20 मिनटं व्यायाम करते आणि त्यानंतर मग जरा फ्रेश वाटतं, थोडा वेळ थांबते आणि मग अंघोळ वगैरे.
उभं राहून सर्व प्रकारचे व्यायाम प्रकार करून घेते. 10-10, 20-20 सेट प्रत्येकी करते. मी आत्ता हे तुम्हाला कट करून दाखवलेले आहेत, कारण पूर्णच दाखवत बसले तर व्यायामाचाच व्हिडिओ 1 तासाचा होईल. तर ते करून घेते आणि नंतर मग खाली बसून पूर्ण योगा प्रकार असतात ते करते. आणि उभे राहायचे व्यायाम झाले की नंतर लगेचच मग गीझर चालू करते आणि पाणी चालू करून देते गरम. तोपर्यंत माझे बैठे व्यायाम सगळे होऊन जातात आणि फ्रेश वाटतं. आणि मग फ्रेश होते अंघोळी वगैरे करून. अंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता पहिले म्हणजे आपलं स्किन केअर. तर माझं स्किन केअर किंवा मी माझ्या स्किन केअरसाठी किंवा आपण जे डेली यूज करतो प्रोडक्ट्स, तर ते कोणते कोणते वापरते याचा मी एक सेपरेट व्हिडिओ आणि त्याचा यूज, त्याचं म्हणजे फायदे नुकसान सगळं काही मी याचा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला हवा असेल तर आपल्या चॅनलवर आहे, तसं मी व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंकसुद्धा देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन ठेवेल. तर तुम्ही स्किन केअरचा तो व्हिडिओ नक्की पहा, तुमच्यासाठी नक्की यूजफुल ठरेल. आणि आज खरं तर मला हेअर वॉश करायचे होते. मी काल रात्रीच ऑइलिंग वगैरे करून ठेवलं आणि आज गेले अंघोळीला. हेअर वॉशसुद्धा करणार होते, पाहिलं तर शॅम्पू संपलेले आहेत आणि मी ते आधी पाहिलंच नाही. तर आता मग झालं नाही माझ्याकडून ते हेअर वॉश करणं. सो आत्ता काय करणार आहे, आत्ता रेडी वगैरे होईल, थोडा वेळ नाश्ता वगैरे सगळं झालं की पहिले आणखी एक मला काम करायचं आहे आणि नंतर शॅम्पू वगैरे पण आणून घेईल. काही 2-3 वस्तू पण आणायच्यात घरासाठी, तर त्याही आणायला जाईल. त्यामुळे आत्ता रेडी होते, बट पहिले नाश्ता वगैरे, तोपर्यंत स्वरा पण उठेलच आणि मग जाईल जरा बाहेर. स्किन केअर झाल्यानंतर लगेचच वळते ते म्हणजे किचनकडे. आता रात्रीची माझी भांडी सगळी घासलेली असतात, बट जी जड भांडी असतात, कढई आणि तवा वगैरे किंवा मोठी मोठी ताटं, तर ते मी किचन ओट्यावरच अशी पालथी ठेवते, जेणेकरून ते सुकून जातात मग सकाळपर्यंत आणि मग खालच्या बास्केटमध्ये ते ठेवून देते. आता माझं रोजचं रुटीन म्हणजे वेगळं असतं. आजचं जरा वेगळं आहे, कारण मिस्टर लवकर गेलेले आहेत तर आणि नाश्ता नाही करून गेले, ते डिरेक्टली जेवायला येणार आहेत. त्यामुळे मग मी फक्त किचन आवरलं, किचन ओटा पुसून घेतला. ती माझी रोजची सवय आहे, कारण आपल्या मागे रात्रभरात कोणकोणते प्राणी आपल्या किचनवर खेळून गेलेले आहेत ते आपल्याला माहिती पडणार नाही किंवा पडत नाही. त्यामुळे किचन ओटा पहिले मी सकाळी, रात्री जरी स्वच्छ केलेला असला तरी सकाळी त्यावर ओला कापड मारून घेते, स्वच्छ करून घेते आणि नंतरच स्वयंपाकाला किंवा चहा वगैरे ठेवायला सुरुवात करते. तर आज माझ्याकडे भरपूर वेळ आहे, तर मी पहिले घर म्हणजे स्वच्छ करून घेणार आहे. नाहीतर पहिले असं होतं की स्किन केअर झालं की लगेचच मग मी मिस्टरांचं जेवण म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवायला त्यांना त्याची सुरुवात करते, कारण त्यांना जायचं असतं 9च्या आत. तर कचरा वगैरे काढायची कामं मी नंतर करत असते. बट आजचं रुटीन थोडंसं वेगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे किचन तर पहिले आवरून घेतलं, थोडंसं मोकळं केलं त्याला आणि त्यानंतर मग पहिले जाऊन केअर काढते. आता झाडू वगैरे मारून घेते आणि त्यानंतर मग नेक्स्ट. पहिले कसं व्हायचं की दिवसाची सुरुवात म्हणजे अंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालं की पहिले गॅसवर चहा ठेवायचा आणि त्यानेच मग दिवसाची सुरुवात व्हायची. त्याशिवाय दिवस सुरू झाला असं वाटायचंच नाही. बट आत्ता काही सवयी बदललेल्या आहेत बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच महिन्यांपासून, आणि चहासुद्धा कमी केलेला आहे. दिवसातून 2 वेळा म्हणजे चहा घेते मी, नाही घेत असं काही नाही, कारण पहिल्यापासून एवढी चहाची सवय आहे, चहा प्रेमी आहोत आम्ही. त्याच्यामुळे चहा अगदीच कट ऑफ नाही करतायत आयुष्यातून. हां, केला होता मागच्या वर्षी किंवा मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी चहा मी एकदमच बंद केला होता, बट आत्ता पुन्हा तो चालू केलेला आहे आणि असं म्हणजे आता समजलेलं आहे की चहा हा आपण पूर्णपणे बंद करू शकत नाही, बट हा चहा घेण्याच्या सवयी नक्कीच बदलू शकतो. तर मग सकाळी सकाळी उठल्या चहा घ्यायचा नसतो रिकाम्या पोटी, ही मला एक चांगली सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे आता मी पहिले नाश्ता वगैरे करते आणि त्यानंतर जर वाटलं तर चहा घेते. आणि शक्यतो आता आम्ही चहा बंदच करायचं ठरवलं आहे, स्वरा आणि मी सुद्धा, कारण तिच्यासाठीही चहा चांगला नाही. आणि आत्ता मी चहा म्हटलं की ती म्हणते नको मम्मी, नको पीत जाऊ चहा. सो ती मला ओरडते की आता चहा बंदच करायचं आपल्याला हळूहळू. सो असं आहे. त्यामुळे मग आता वेळ आहे तर आज घरातली सगळी स्वच्छतेची कामं करून घेते आणि मग नाश्ता आणि त्यानंतर पाहूया, मग इच्छा झाली तर चहा, नाही तर नाही. आता घरं वगैरे झाडून झालेली आहेत, त्यासोबत ही समोरची मोठी गॅलरी आहे तीसुद्धा झाडून घेते आणि त्यानंतर छोटी गॅलरी तीसुद्धा छानपैकी अशी स्वच्छ करून घेते.
आज फरशी पुसण्याचा सुद्धा दिवस आहे. मी 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड फरशी पुसते. फरशी फार घाण होत नाही, फक्त धूळ जास्त असते तर ती झाडून निघून जाते. तर झाडून झालेलं आहे. त्यानंतर लगेचच मी दिवाबत्ती करायला घेते. तर ही कॅन्डल होती फ्रेग्रन्सची. ॲक्च्युली गौतम बुद्धांसमोर मेणबत्ती लावतात, दिवा वगैरे नाही लावत खरं तर, मेणबत्तीच पेटवतात किंवा लावतात. तर ही फ्रेग्रन्सवाली मेणबत्ती आहे किंवा कॅन्डल आहे. तर ती मला फार आवडते अशी नॉर्मल स्टिकपेक्षा. आणि ती ग्लासमध्ये होती, छोटे आपले ग्लासमध्ये होती. मम्मीने मला दिली होती ॲक्च्युली, ती माझ्या भावाने आणली होती आकाशने. बट आता तिचा ग्लास फुटून गेला तर मी या पेल्यामध्ये त्या मेण जे काय असतं त्याचं मेण ते काढून ठेवलेलं आहे. आणि व्हॅनिला फ्लेवरची ही कॅन्डल आहे. तर खूप सुवासिक म्हणजे आहे ही, आणि छान असा मंद असा सुवास दरवळत राहतो घरामध्ये. तर ही मला खूप आवडते. तर आता मी दिवाळीसाठी पण ऑर्डर्स केलेल्या आहेत, छोट्या छोट्या अशा कॅन्डल्स वेगळ्या आहेत थोड्या त्या, बट त्या ऑर्डर केलेल्या आहेत. आणि छानपैकी मग प्रसन्न वाटतं पहिले दिवाबत्ती झाली की. तर आता हे झालेलं आहे माझं. आता मी नाश्ता आवरून घेते. गुड मॉर्निंग. चला आंघोळीला. तिकडे कुठं. दिवाबत्ती झाल्यानंतर आता पुन्हा येते किचनकडे आणि आता लागते स्वयंपाकाला म्हणजे पहिले नाश्त्याचं. पण आज वेळ आहे तर म्हटलं चला पूर्णपणे स्वयंपाकच उरकून घेऊया. मिस्टर असले तर 9:30 वाजता जायचं असल्यावर माझा पूर्ण स्वयंपाक होतो. म्हणजे आमच्या दोघांच्या भाकरी आणि भाजी, आणि मी पण जेवून घेते. मग ते गेले की मी जेवून घेते किंवा कधी कधी सोबत जेवतो. बट आज नाही जेवलेत ना ते, त्याच्यामुळे मग आता दूध तापायला ठेवलं गॅसवर. आणि पुन्हा माझी ही सगळी कामं झाली किंवा सगळं आवरलं की मी 1 ग्लास पुन्हा, म्हणजे सकाळी तर गरम पाणी 1 ग्लास पिते. मग अर्धा 1 तासाचा गॅप, म्हणजे आंघोळ वगैरे होईपर्यंत सगळं ते व्यायाम आणि त्या गोष्टी. तर 1 तासाच्या गॅपनंतर पुन्हा नॉर्मल आपलं वॉटर फिल्टरचं ते पिते 1 ग्लास. तर ते आता माझं पिऊन झालेलं आहे. दूध तापायला ठेवलेलं आहे इकडे गॅसवर. आणि स्वरा उठते तोपर्यंत म्हटलं चला आपला अर्धा स्वयंपाक पण होऊन जाईल. तर आता त्याची तयारी करते. पीठ वगैरे मळून ठेवेल. आणि आज मला करायची आहे उडदाची डाळ, काळी उडदाची डाळ आहे ना, ती करायची आहे मला. तर ती पण मग भिजवून म्हणजे कुकरला लावून देईल आणि भातसुद्धा घालेल. त्याच्यामुळे माझा ऑलमोस्ट स्वयंपाक उरकेल. मग नंतर बघेल तिला. ॲक्च्युली स्वराला उडदाच्या डाळीबरोबर फक्त भातच लागतो. सो तिच्यासाठी भात, आणि मग तिचे पप्पा 1-1:30 वाजता येतील किंवा 2 वाजता, त्यांच्या मनावर आहे. तर तेव्हा मग त्यांच्यासाठी भाकर टाकेल. बट भात, भाजी आणि आत्तासाठी नाश्त्याचं वगैरे माझं ते होऊन जाईल. सो पीठ मळून ठेवते. स्वराचं एक विशेष म्हणजे आमच्या की इतर म्हणजे जगातला कोणत्याही नाश्त्यापेक्षा तिला चहा पोळीचा नाश्ता खूप जास्त आवडतो. आणि तिने मला सांगून ठेवलेलं जेव्हा मी घरी असेल, आता रोज तर शाळेत जाते ती सकाळची आणि 3 वाजता येते, त्याच्यामुळे दुपारचं जेवणच होतं. तर म्हणते घरी मी जेव्हा असेल तेव्हा मला चहा पोळी, म्हणजे मस्त अशी तूप लावलेली पोळी तिला खूप आवडते, आणि चहा. तर तो तिचा फेवरेट नाश्ता आहे. म्हणजे इतरही असतंच, बट जर काही नसेल तर मग चहापोळी असं तिचं असतं. तर कोणाकोणाला चहापोळी तूप लावलेली अशी मस्त खूप आवडते, कमेंट नक्की करा. आणि मी काय म्हणते की कमेंट करायला, व्हिडिओला शेअर करायला, लाईक करायला किंवा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात लाजायचं नाही. बिनधास्त करायचं. लाईक्स करायचे, खूप सारे कमेंट्स करायच्या छान छान, त्याचे मी रिप्लाय नक्की देईल. आणि शेअरसुद्धा करत जा आपले व्हिडिओज. तर आणि नवीन असाल चॅनलला, अजून सबस्क्राईब केलंच नसेल, एखाद्या वेळेस विसरला असाल तर नक्कीच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. चला, केलं का? नसेल केलं अजूनही तर पटकन करून घ्या. तर मी पीठ मळते आणि बाकीचं जेवणाचं जे काही आहे तुम्हाला जे सांगितलं ते पटापट आता उरकून घेते. डाळीचा कुकर एकीकडे लावून घेतलेला आहे. आणि हे जे इलेक्ट्रिक केटल आहे त्यामध्येच आता मी जेव्हापासून हे आलेलं आहे, म्हणजे आता 15 दिवस झालेले आहेत कंप्लीट, तर त्यामध्येच मी भात वगैरे किंवा असं काही शिजवायचं असेल तर ते सगळ्या गोष्टी करते. तर आता यामध्ये मी माझा राईस लावून देते, म्हणजे तो पण 15 मिनटामध्ये पटकन होऊन जाईल. आत्ता वाजलेले आहेत जवळजवळ 9:30 ते 9:45. आणि रोजच्या प्रमाणेच म्हणजे 9 वाजताच माझा स्वयंपाक झालेला असतो. तर त्याचप्रमाणे आता ऑलमोस्ट माझा स्वयंपाक झालेला आहे, म्हणजे कुकरसुद्धा झालेला आहे, भातसुद्धा झालेलाच आहे. आता म्हणजे 5-1 मिनटात तोही होईलच. आणि त्यानंतर फक्त मग दुपारी भाकरी लागल्या तर करणार, नाही तर नाही. म्हणजे मिस्टर आले तर भाकर, नाही तर नाही. आता इथे माझी तयारी चालू आहे उद्याची. ती म्हणजे उद्या मला करायची आहे इडली किंवा डोसे वगैरे. तर त्यासाठी आता मी हे उडदाची डाळ आणि तांदूळ वगैरे ते धुवूनसुद्धा ठेवते.
कारण मग दिवसभरात ते चांगलं भिजेल आणि मग रात्रभर चांगलं फर्मेंट होईल. सो त्याची आता माझी इतकी तयारी चालू आहे. चहा पोळी का ऑमलेट पोळी? तुला काय वाटतं? खाल्लंस तर काय होईल? जसं की मी सांगितल्याप्रमाणे तिला चहा पोळीच लागते, ऑमलेट पोळी नाही म्हणते मी, कुठे खाणार आहे. असं आमचं चाललं होतं गप्पा गंमत. तर आता म्हटलं चला थोडंसं तिला म्हणजे असं टेस्टी थोडासा चटपटा पराठा बनवून देऊ. म्हणजे कोथिंबीर, तूप, मीठ मसाला, चीज वगैरे टाकून असा लच्छा पराठा टाईप. लच्छा पराठा नाही करणार आहे प्रॉपरली, बट त्या टाईप सगळं कोथिंबीर वगैरे टाकून. कारण एरवी तर कोथिंबीर बाईसाहेब काय खात नाही, बट पराठ्यात म्हणजे अशा प्रकारच्या कुरकुरीत असा जर चपाती पराठा केला ना तर मग तिला आवडते तसं. मग आता ते करून देते तिला फास्टमध्ये. दोघींचाही नाश्ता झाला. मीही आज चहापोळीच खाऊन घेतली आणि कारण सकाळी काम केलं ना उठून, मग थोडीशी भूक लागली म्हणून आज जेवण नाही तर चहापोळीच खाल्ली. म्हटलं चल आज दुपारी थोडंसं मग भात आणि उडदाची डाळ वगैरे खाता येईल. तर आता ही जी भांडी आहेत आता पडलेली ती सगळी आवरून घेते. म्हणजे आता स्वयंपाकाचं तर ऑलमोस्ट झालेलंच आहे, फक्त मला डाळीला फोडणी द्यायची आहे तर ती मी शेवटी देईल. आणि इकडे 2 पिशव्या घेतलेल्या आहेत. आजच मला घंटागाडीवाल्याने सांगितलं की ओला कचरा सुका कचरा वेगळा द्या, 2 डबे आणा. तर म्हटलं आता 2 डबे करण्याआधी हे वेगवेगळं तर करावं लागणार आहे. तर त्याही गोष्टी ठीक आहे, आपल्या नेचरसाठी ते चांगलंच आहे. बट थोडंसं कधी कधी ते हेक्टिक जातं कारण 2-2 गोष्टी त्या वेगळ्या वेगळ्या कराव्या लागतात. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आपण एक सामाजिक काय म्हणतात त्याला घटक आहोत, सो आपल्याला थोडीफार त्यामध्ये मदत केलीच पाहिजे नेचरला जपण्यासाठी. आता इकडे फोडणीची तयारी करते डाळीच्या. तर उडदाची डाळ नॉर्मली मला वाटते नाशिककरांची तर फेवरेट आहे ती. कोकणात म्हणजे नाही माहिती बरं, मी तर लग्नाआधी कधीच खाल्ली नव्हती. लग्नानंतर सुद्धा 1-2 वर्ष अजिबात खाल्ली नाही. नंतर थोडीशी टेस्ट केली, मग आवडायला लागली. म्हणजे एवढी जशी फार माझी फेवरेट काही नाही ती, बट हां ठीक आहे. यांना आवडते, मिस्टरांना, स्वराला खूप आवडते ती, दोघांना आवडते, तर त्याच्यामुळे करावीच लागते ती. आणि पौष्टिकसुद्धा असते. थंडीमध्ये खावी कारण ती उष्ण असते, तर थंडीमध्ये नक्कीच खावी, ती शरीरासाठी पण पौष्टिक असते. ओके, सो एवढं ज्ञान देऊन झालेलं आहे. आता इकडे बस लसूण मिरची हे जे खोबरं आहे ते थोडंसं टाकायचं आहे, जिरे वगैरे याचं वाटण करून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची आहे कारण ना याला थोडासा हिरवट कलर असतो, तर ते याच्यामुळेच येतो. म्हणजे डाळ काळपट असते, बट हे जे आपण मसाले टाकतो ना, मिरची कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकायची, खोबरं आणि लसूण अद्रक वगैरे टाकायचं तर टाकायचं. मी अर्धा टोमॅटो पण टाकते. तर या गोष्टी वाटण करून घ्यायच्या आणि बस शिजलेल्या डाळीला स्मॅश करून तीही मी मिक्सरमधूनच काढून घेते बारीक करून आणि फोडणी द्यायची. इतकी इझी ही डाळ आहे. स्वयंपाक वगैरे सगळं झालं, नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे आणि आता कपडे भिजत घातलेले आहेत. पाणीसुद्धा भरून ठेवलेलं आहे. लगेचच म्हणजे 15-20 मिनटं कपडे भिजत ठेवणार आहे. आणि इकडे वडलेले आहेत आता भांडे, तर ते घासून घेणार आहे आणि त्यानंतर मग मला जायचं आहे बाहेर. छोटंसंच काम आहे 5-10 मिनटाचं, ते करून येते. ॲक्च्युली आता दिवाळीसाठी साडी लागेल. सो जी पैठणी मी सारखी दाखवत असते तुम्हाला, बट तिचा ब्लाऊज काही मी शिवत नाही, तर तिचा ब्लाऊज मी एकदाचा शिवायला आत्ता टाकून येणार आहे. तुम्हाला दाखवलं होतं दसऱ्याला मी जी साडी घातली होती आणि त्यावरचा तो ब्लॅक कलरचा ब्लाऊज, तो अतिशय सुंदर मला आलेला आहे. तर आता तिच्याकडंच म्हटलं मग टाकावं आणि आजच टाकते. ॲक्च्युली जायचं तर दसऱ्यापासूनच होतं, बट मला मुहूर्तच नव्हता लागत, तर पटकन आता हा जो ब्लाऊज आहे त्याला शिवायला टाकून देते आणि 2-3 गोष्टी आणायच्या आहेत, तर त्याही आणून घेते फास्टमध्ये. तर टाटा, आत्तासाठी मी चालली, लगेच येते क्विकमध्ये. बघा, टाटा करते नाही तर लगेच आले की नाही परत. नाही अर्धा तास तरी लागलेला आहे मला आणि आत्ता आलेली आहे मी लगेचच. तर खाऊ आणलेला आहे, पिशवी भरून, पर्स भरून खाऊ आणलेला आहे स्वरासाठी. जाता जाता मला म्हणते, बघ तुला काय वाटत असलं पोरीसाठी तर आणतेस का, अशी ब्लॅकमेल करते मला. तर आता म्हटलं चला आज चटरपटर सगळं हिला देऊनच देते. हिच्या कुत्तूसाठी ते टायगर बिस्किट, मला निरमा संपला माझा आत्ता, तर त्यासाठी निरमा पण आणला. आता मिस्टरांना खूप बिझी शेड्यूल आहे, तर म्हटलं चल आपणच आणूया, तर त्यांना काही छोट्या छोट्या गोष्टी सांगायला नको. सो इकडे माल मसाला आमचा चोकोज, बडीसोप, ओट्स,
आणखी काय आणलेलं आहे, हां शॅम्पू संपले होते सकाळी सांगितलं मी तुम्हाला, तर ते शॅम्पू आणलेले आहेत इंदुलेखा. आणि हा माझा ब्लाऊज, तर तो 2 नेले होते, 1 रिटर्न आणला. तर असं खरेदी करून आलेली आहे मी. त्यानंतर मग आता बाथरूम वगैरे स्वच्छ करणं आणि फरशी पुसायचं काम राहिलं होतं माझं सकाळचं, तर ते आता मी पटापट करून घेते. कारण थोडा वेळ मग मला व्लॉगची एडिटिंग पण मला करायला वेळ द्यावा लागतो, तर तेही आहेच. आणि इतर काही ब्लॉग्स असे बैठे ब्लॉग शूट करायचे असतील काही मोटिवेशनल, तर तेही मी या वेळेत करून घेत असते. तर पहिले आधी फरशी पुसायचं काम आणि त्यानंतर मग बाकीचं. फरशी पुसण्याआधी वेगळ्या कापडाने पहिले म्हणजे जो डायनिंग टेबल आहे आपला तो, आणि दुसरी गोष्ट आता नवीन टेबल आलेले आहे तर तोही. कारण मी सांगितलं की धूळ भयानक असते, तर आधी ती पुसून घेणं गरजेचं असतं वरची, तर ते आधी करून घेते. आणि हो, हे सांगायचंच राहिलं माझं, तुम्हाला घर मोकळं मोकळं दिसत असेल, तुम्ही म्हणाल फर्निचर कुठे आहे, जर कोणी नवीन असेल आणि त्यांनी रिसेंटली माझे ब्लॉग पाहिले असतील म्हणतील फर्निचर कुठे आहे, हा प्लास्टिकचा टेबल दिसते फक्त. तर तुम्हाला सांगू इच्छिते मी की आता दसरा झालेला आहे आणि ते फर्निचर ताईंचं होतं, हे बऱ्याच जणांना माहिती आहे. गणपतीसाठी त्यांनी इकडे ठेवलं होतं, सो दसऱ्यानंतर मग शिफ्ट केलेलं आहे, म्हणजे तिकडे गेलेलं आहे त्यांच्या घरी ते फर्निचर. आणि मग आपलं रेग्युलर आपलं डायनिंग टेबल आणि ते. तर अशा गोष्टी आहेत, ज्यांना माहिती नसेल त्यांना क्लिअर करते, नाही तर उगाचच गैरसमज होतो. सो ते फर्निचर ताईंचं होतं आणि आता त्या घेऊन गेलेल्या आहेत. आणि हे माझं रेग्युलर चेअर्स आणि ते आहेच. आत्ता वाजले आहेत 2. मधल्या 1 तासामध्ये मी काही माझ्या ब्लॉगची एडिटिंग केली आणि काही ब्लॉग शूट करायचे होते वेगळे, तर तेही करून ठेवलेले आहेत. त्याची एडिटिंग आता बाकी आहे, तर ती कामं केली 1 तासामध्ये, कारण बाकीची तर सगळी झालेलीच होती. आत्ता 2 वाजलेले आहेत आणि मिस्टरसुद्धा, म्हणजे त्यांचा फोन आलेला आहे की मी येतोय जेवायला, तर तिकडून फोन आला की आम्ही लगेच इकडे भाकर करायला घेतो. तर आता माझं इकडे भाकरीचं काम चालू आहे, बस तेवढंच करायचं आहे. आणि मग कांदा टोमॅटो काकडी जे काय आहे, सलाड त्यांना खूप लागतं, तर ते कापून ठेवणार आहे, म्हणजे ते आले की ते काम होईलच. आणि मग आम्ही आता जेवण करून घेऊ. जवळजवळ 3 म्हणजे 3पर्यंत आमचं हे जेवणाचंच काम म्हणजे चालणार आहे, कारण अजून ते आलेले नाही आहेत, ते 2-2:30पर्यंत येतील. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे 3 वाजेपर्यंत आमचं उरकेल. आणि पुन्हा मग माझी जी काही कामं आहेत ती मी करून घेईन. 3-3:30पर्यंत आमची जेवणच चालतात आणि त्यानंतर मग स्वरा 4:30ला क्लासला जाते. मिस्टर पण थांबले होते 4 वाजेपर्यंत, थोडासा आराम केला. आणि मीही आज थोडासा आराम केला. मी म्हणजे जनरली झोपत अजिबात नाही दुपारची, कितीही काही झालं तरी, पण कधीतरी असं वाटतं. आणि त्या दिवशी कोजागिरीला जे जागलो आहे ना 2 वाजेपर्यंत, तर त्याची झोप 2-3 दिवस चाललेली आहे. तर आता 6:30 वाजलेत आणि तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दाखवलं आता टाईम, की बाहेर किती अंधार पडलेला आहे. दुपारची जी भांडी होती ती जेवणानंतर काही मी घासली नव्हती, तर आत्ता ती घासून घेते. आणि स्वराचं इकडे काय TV बघणं किंवा तिचं K-पॉपचं गाणी लावलेत ॲलेक्साला, आणि TV मध्ये बघून आरशासारखं तिकडे तिचा डान्स चालू आहे. आणि मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते. चहा वगैरे पण आम्ही आज संध्याकाळी घेतला नाही, तिने थोडेसे वेफर्स खाल्ले आणि त्यानंतर मग आता लगेचच मी लागते स्वयंपाकाला. दुपारच्या स्वयंपाकानंतर रात्रीचा, म्हणजे दुपारच्या स्वयंपाकावर रात्रीचा स्वयंपाक आमचा डिपेंड असतो. जर दुपारचं भरपूर काही शिल्लक असलं किंवा मिस्टर जेवायलाच आले नाही, तर मग जास्तीचा स्वयंपाक पडतो आणि मग रात्री काहीतरी थोडंसं. आजही तसंच झालेलं आहे. उडदाची डाळ शिल्लक होती, त्यामुळे सगळ्या गोष्टी अर्धवट आता कराव्या लागणार आहेत आणि मग 17 प्रकार होऊन जातात. इकडे भात एवढा शिल्लक आहे, भात जास्त कोणी खाल्लेला नाही आहे. अळूची पानं होती माझ्याकडं, तर म्हटलं चला अळूच्या वड्याच करूया. बट मला त्या अशा थापून किंवा अशा पसरून आपण बेसन पीठ वगैरे लावतो, गोल वड्या बेसिकली, तर तशा नव्हत्या करायच्या, झटपट करायच्या होत्या. तर पानं धुवून घेतलेली आहेत आणि याला मी आता फक्त चिरून घेणार आहे. आणि मग जे काही पीठ आपण टाकतो, बेसन पीठ, बाजरीचं जे काही टाकतो आणि मसाले, तर ते टाकून मी फास्टमध्ये म्हणजे पटकन अशा ह्या वड्या करून घेणार आहे. आणि त्यानंतर थोडीशी पनीर भुर्जी पण करणार आहे. तर असं थोडं आणि वाटलंच तर भाताला फोडणी देऊन टाकणार आहे. तर असा काहीसा 17 प्रकारचा स्वयंपाक आज असणार आहे. नाहीतर जास्त काही स्वयंपाक आमच्याकडे रात्रीचा तर नसतोच, फक्त मिस्टरांसाठी व्यवस्थित असा स्वयंपाक असतो. मीही हलकं फुलकं खाऊन घेते आणि लवकर खाऊन घेते, म्हणजे मला जास्तीत जास्त 8च्या आत माझं म्हणजे जेवण झालं पाहिजे असा मी प्रयत्न तर करते मनापासून. कधी सक्सेस होतो, कधी नाही होते, बट मी प्रयत्न करते की 8च्या आत माझं सगळं
झालं पाहिजे जेवण वगैरे. माझं स्वतःचं एकटीचं म्हणते मी, बाकीच्यांना मग त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या आवडीनुसार. तर आता इकडे आळू करायचेत म्हटलं, आळूची वडी करायची म्हटल्यावर चिंच आणि गूळ हे भिजत टाकते आधी. तर चिंच मला वाटते संपलेली आहे, थोडंसंच आहे, एकच त्याचं इंच. तर मग कोकम चालून जातो किंवा मग लिंबू पिळला तरी चालतो. तर आता हे मी भिजून ठेवते, मग नंतर त्यामध्ये मिक्स करेन. वड्या कुकरला शिजायला ठेवलेल्या आहेत खाली पाणी टाकून. आणि इकडे आता पनीर बुर्जीची तयारी. सो आता हा दुसरा प्रकार चाललेला आहे. तर आता पनीर बुर्जी पण मी पटकन करून घेते आणि सगळा स्वयंपाक करून घेते, मग तुम्हाला फायनली मी भेटते. आळूच्या वड्या पण छान अशा रेडी झालेल्या आहेत, म्हणजे जशा कोथिंबीरच्या वड्या आपण करतो त्या प्रकारेच. आणि छानपैकी ते तीळ मस्त दिसत आहेत. तर अशा काजू कतलीच्या आकाराच्या मी त्या कापून घेतलेल्या आहेत. त्याला पण मध्ये केलं कारण मला शॅलो फ्राय करायचे आहेत, मी तळणार नाही आहे. शक्य तितकं आम्ही तळून म्हणजे तळण्याचं कमी, संध्याकाळचं तरी, दिवसा तरी चालून जातं पण संध्याकाळचं तरी रात्रीच्या जेवणात तळण्याचं प्रमाण कमी ठेवतो. भाजणं म्हणजे पापड भाजून घेणं किंवा मग अशा वड्या जरी केल्या ना, मग कोथिंबीरच्या म्हणा किंवा कोणत्याही प्रकारच्या, त्या शॅलो फ्राय करणंच पसंत करते मी सुद्धा आणि सगळेच, त्यांनाही तसंच आवडतं. तर त्या आता मी करते. हा लास्ट आयटम चालू आहे. आणि गंमत म्हणजे वड्या छान झाल्या होत्या, तर मी ताईंना पण देऊन आले, शेजारच्या ज्योतिताईंना. आणि त्यानंतर म्हणजे इतके सगळे प्रकार होतेच, बट त्यांनी पुन्हा मला दिली चिकनची भाजी. म्हणजे आमच्या दोघींचं जेवण झालं होतं, बट त्यांनी आणलेली म्हणजे त्यांनी दिली यांच्यासाठी मग चिकनची भाजी, मग ते पण ॲडिशनल एक झालं. तर असं म्हणजे कधी कधी असतं ना यार, काय बनवू आणि त्यामध्ये खूप सारे प्रकार होऊन जातात. तर तशी काहीशी गंमत आज झालेली आहे. तर इकडे आता मी म्हणजे सगळं स्वयंपाकातच उरकलेलं आहे. आणि कारण की स्वराची शाळा असते सकाळी 6:30 वाजता, तर सकाळी ती मला वेण्या घालू देत नाही. वेण्या घालायच्या तर रात्रीच्याच, आणि खूप मोठे केस आहेत, कर्ली पण आहेत, त्यामुळे ते मॅनेज करणं खूप वेळ जातो, 1 तास त्याच्यात पूर्ण जातो केसांमध्ये. तर रात्रीच मग घट्ट वेण्या घालून ठेवते. सो आत्ता आमचा तो कार्यक्रम चालू आहे. आता वेण्या वगैरे घालून घेऊ आणि नंतर मग आम्ही जेवण करून घेऊ. आता हे झाल्यानंतर मी माझं सेकंड लास्ट काम करणार आहे. ते म्हणजे हा खरं तर रुटीनचा भाग नाही, कारण इडली आपण रोज करत नाही, बट ते वाटण आता आहे तर मी करूनच ठेवणार आहे रात्रीचं, म्हणजे करावंच लागणार आहे. आणि मग ते रात्रभर फर्मेंट होईल छानपैकी. शेवटचं काम एक बाकी आहे, ते मी तुम्हाला एकदम शेवटी दाखवणारच आहे. तर असं होतं माझं हे डेली माझं रुटीन. आणि असंच असतं, थोडंफार इकडे तिकडे चेंज होतात. चार चौघींसारखंच असतं, फक्त त्यामध्ये ब्लॉगिंग शूटिंगचा भाग येतो. त्यामुळे हे सगळं शूट करून एडिटिंग करणं त्या गोष्टी चॅलेंजिंग ठरतात. आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा. तर हे शेवटचं काम म्हणजे दारं खिडक्या बघणे व्यवस्थित. मिस्टर करून जातात, बट तरी मला डबल चेक करायला लावतात. आणि शेवटचं अगदी काम म्हणजे वायफायचं बटन बंद करणं, कारण सगळ्यात शेवटी मी थोडा वेळ काम उरकलं की 5-10 मिनटं मोबाईल बघत असते. त्यामुळे चला, असा होता आजचा दिवस. पुन्हा भेटूया एका फ्रेश व्लॉगसोबत उद्या.